आज सकाळी आपल्याला पूर्ण मांडव बांधून घ्यायचा होता. तुम्हाला तर माहितच आपल्या घर चालू लग्न. इकडे मांडव बांधून देवाची पूजा पण करून घेतली आम्ही सर्वांनी. इकडे लग्नाचे काम मध्ये आपल्याला काम व्हायचे तर आता हळदीच्या दिवशी कुर्ती कोण आणते भावा. तर कसंही मित्र आपल्या घरी हळदीचा कार्यक्रम आहे तर आपण हळदीच्या कार्यक्रमासाठी कुर्ती पण नव्हती आणली होती. आता कुर्ती आणला मी तिघं निघालोय हळदीच्या सिनेमॅटिक शूट करण्या संगमेश्वरला. आज आमच्या गावाच्या इकडे लोकेशन सांगायचं म्हटलं की एकमात्र लोकेशन संगमेश्वरला जाण्याचं आम्ही सर्वांनी ठरवलं आणि येऊन पोहोचले संगमेश्वरला. आता सर्वजण आले की मला सर्वात प्रथम महादेवाचे दर्शन करून व्हिडिओ काढायला सुरुवात केली. आता इकडे सर्वांना आपली जागा ठरवून घेतली फोटो काढण्याकरिता आणि माझा फोटो मी स्वतःच काढत होतो की कॅमेरावर दादा म्हटलं की थांबा सिनेमॅटिक व्हिडिओ काढतोय. आता नवरदेवाचा आणि सर्वांचा सिनेमॅटिक व्हिडिओ काढून आम्ही घरी पोहोचलोय आणि थोड्याच वेळामध्ये हळदीचा कार्यक्रम सुरुवात करण्यात आला. इकडे नवरदेवाला हळद लावून येत होती. इकडे आपला पण आउटफिट चेंज करून चालू होतं. आता तुम्ही म्हणता हा कुठं आला की याच्या घरी हळदीचा कार्यक्रम चालू आहेत आणि या मंदिरामध्ये काय करतोय. आता कसं मित्रांच्या भावाच्या एकाने थोडी ग्रोथ कासाठी एका ब्रँडची शूट करण्याकरिता मला अमरावतीमध्ये यावं लागलं होतं. तर चला म्हटलं स्वामीच्या मंदिरामध्ये दर्शन करून घरी जाऊ म्हटलं. आता मंदिरामध्ये दर्शन करून घरी पोहोचले होते मी. आता रात्रीच्या वेळेस लाईट गेली होती. सर्वांनी म्हटलं फटाका फोडू आपण सर्वजण. आता सगळ्यात पहिले फोटोवर सांगून ठेवलंय चांगल्या फटाका सिनेमॅटिक व्हिडिओ काढतो बरं का. आता फटाकाचा फोटो सांगा बरं का. लाईट आल्यावर सर्वांनी अयोध्याचा कार्यक्रम चालू केला. तिथपर्यंत मी अयोध्या मी बाद भिजलेले म्हणून येतो असं सांगून इकडे आपल्या मेकअप वाल्या ताईंची गाडीच बंद पडली राहून गाडीला किक मारून मग डोकं दुखायला लागलो तर त्यांची गाडी चालू करून फालतू करता गेलोय. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही नवरदेव काढून कसला मावा केला नवरदेव काढून ते बघण्यासाठी फॉलो करायला विसरू नका आणि थोडासा ट्रायल बघून घ्या.